गुड मॉर्निंग मंडळी. दुसऱ्या दिवसाची थंडगार पाठ आमची राजस्थानमध्ये झाली. हायवेच्या साईडला असलेल्या एका हॉटेलवर आम्ही सर्व फ्रेश व्हायसाठी थांबलो. मूव्हीजमध्ये झॉम्बी कसे एकमेकांना चावून आजार पसरवतात, सर्वांना एकसाथ ब्रश करताना बघून तसंच काहीसं वाटत होतं. आपल्या स्पेशल नाश्त्याची तयारी चालूच होती. आपले सर्व हिरो हिरोईन फ्रेश होऊन एकदम तयार होते, त्यामुळे फोटो व्हिडिओ सेक्शन चालू झालं. आपली ट्रिप काय साधीसुधी वाटली काय? इकडे आपण व्हिडिओ काढायला ड्रोन वगैरे घेऊन येतो. ड्रोन शॉट घेताना सर्वांनी लई मजा मस्ती केली. आजच्या ब्रेकफास्टचा मेनू होता एकदम साधा सिंपल, बट मला सर्वात जास्त आवडणारा म्हणजे आपले कांदे पोहे. काही तास प्रवास केल्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या हॉटेलवर पोहोचलो, म्हणजेच हॉटेल कान्हा. आमचं पहिलं मुक्काम होतं ते म्हणजे चित्तगोड शहरात. हॉटेल एकदम साधा, सिंपल, स्वीट, पण खूप छान होतं. आजच्या फिरण्याचा गेटअप घालून मी एकदम रेडी होतो. त्यासोबतच आपलं लंच पण रेडी होतं. सर्वांनी पोट भरून पण लवकर लवकर जेवून घेतलं, कारण सर्व किल्ला पाहण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होते. रिक्षाच्या प्राईसवरून थोडा वादविवाद झाला. काय करणार, मुंबईकर आहेत ना आपण, आम्हाला बार्गनिंगची सवयच आहे. आणि शेवटी 300 रुपयाला फायनल झालं. एका रिक्षात आम्ही 8-8 जण कोंबून बसलो होतो. पण काही बोला, हा प्रवास करायला पण खूप मजा आली. चित्तोरघर किल्ल्यापर्यंत जाताना 7 दरवाजे लागतात, म्हणजे राम पोल, पदन पोल, भैरन पोल, हनुमान पोल, गणेश पोल, जोधल पोल आणि लक्ष्मण पोल. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि चावट माकडांची काही कमी नाही आहे. चित्तोरघर किल्ल्याचं नाव युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये पण सामील आहे. या किल्ल्याविषयी सांगण्यासारखं बरंच काही आहे. मला असं वाटतं या किल्ल्याविषयी जेवढी माहिती गुगलकडे नाही, त्यापेक्षा अधिक माहिती आमचे गाईड निलेश दादांकडे होती. आणि ते खूप मनापासून आमच्यापर्यंत पोहोचवत होते. त्यांच्याकडे माहितीची कमी नव्हती आणि आमच्याकडे ऐकणाऱ्यांची कमी नव्हती. आम्ही सर्व देखील खूप मनापासून उत्सुकतेने ते ऐकत होतो. किल्ल्याचा इतिहास ऐकून आपल्या राजपुतांचा गर्व वाटावा, मुघलांचा राग यावा, की बिचाऱ्या पद्मिनींबद्दल वाईट वाटावं, काहीच कळत नव्हतं. एकदम मिक्स्ड अशी भावना झाली होती सर्वांची. नंतर आम्ही सर्व आपल्या या गौरवशाली इतिहासाला आपल्या फोनमध्ये कैद करण्यात व्यस्त झालो, म्हणजेच फोटो व्हिडिओ काढण्यात व्यस्त झालो. चित्तोरघर किल्ला हा आपल्या एशियामधला सर्वात मोठा किल्ला आहे. हा टोटल 700 एकरमध्ये पसरलेला आहे. या किल्ल्याच्या संपूर्ण परिसरात एकूण 113 मंदिरं आहेत आणि छोटे मोठे असे 84 वॉटर टँक आहेत. या किल्ल्यावर आतापर्यंत 30 वेळा युद्ध झालं आहे. त्यामधल्या 27 वेळा आपल्या राजपुतांनी जिंकलाय आणि 3 वेळा मुघलांनी. हा किल्ला जर या परिस्थितीत देखील एवढा सुंदर दिसतोय, तर फक्त विचार करा की मुघलांनी हा उद्ध्वस्त करायच्या आधी जेव्हा राजा महाराज इकडे राहत असतील, तेव्हा हा किल्ला किती सुंदर असावा. या किल्ल्यावर अनेक मूवीज जसं की गाईड, प्रेम रतन धनपायो, ये जवानी है दिवानी आणि सर्वांना माहीत असलेल्या पद्मावत या सर्वांची शूटिंग देखील झाली आहे. एवढा सुंदर बॅकग्राऊंड असताना मी माझा मोठेपणा करणार नाही असं होईल का? त्यामुळे मी फटाफट माझी व्हिडिओ पण काढून घेतली. माझी गरिबांच्या शाहरुख खानवाली पोज देऊन झाल्यानंतर आपली सर्व मंडळी परत गाडीत बसून प्रवास करत करत वाटेत ही माकडं, ढोरं आणि ही डुकरं बघत बघत आपल्या पुढच्या स्पॉटवर पोचले. आमचा पुढचा स्पॉट होता मीराश्याम टेम्पल. या टेम्पलविषयी देखील आमच्या गाईडने आम्हाला बरीच इन्फॉर्मेशन दिली. असं बोललं जातं की मीराचा दीर म्हणजेच विक्रमादित्याने तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवान कृष्णाने त्या विषाचं अमृतमध्ये रूपांतर केलं आणि त्याच आठवणीत हा मंदिर बांधण्यात आला. आपल्या सर्वांना सनकिस्ट फोटो आवडतात, तसंच या मंदिर देखील सूर्याच्या प्रकाशामुळे अगदी भरून गेले. हा पण एक छोटूसा क्यूट मोमेंट मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर केला. मंडळी, तुम्हाला वाटतं हे व्लॉग वगैरे बनवणं सोपं असेल, पण कितीतरी संकटांना सामोरे जावं लागतं आणि कितीतरी टेक घ्यायला लागतात. घोड्याचं आणि माकडांचा फोटो काढून झाल्यावर पाठची माकडांचा आमची पूर्ण टोळी निघाली आपल्या पुढच्या स्पॉटवर, ते म्हणजे राणी पद्मिनी पॅलेसवर, ज्याला जलमहल देखील बोलतात. जलमहल
जलमहल का? कारण तुम्ही बघू शकता, पूर्वी गरमीच्या ऋतूमध्ये राणी पद्मिनी या जलमहलवर राहायला यायच्या. हा जलमहल चुन्याच्या दगडाने बनलेला आहे, त्यामुळे इकडे खूप जास्ती शीतलता असायची. असं बोललं जातं की इथेच अल्लाउद्दीन खालजीने राणी पद्मिनीच्या सुंदरतेची झलक एका आरशाद्वारे बघितली होती. असेच आणखी बरेच इंटरेस्टिंग स्टोरीज आम्ही आमच्या गाईडकडून ऐकले, थोडेसे फोटोज काढले आणि रील बनवायच्या नावाखाली माती खाल्ली. त्यामुळे रिटेकवर रिटेक घ्यायलाच लागले. परत आम्ही सवारीत बसून आमच्या पुढच्या स्पॉटवर पोहोचलो, ते म्हणजे विजयस्तंभ. विजयस्तंभ बघण्यासाठी आम्ही सर्व खूप आतुर होतो, पण आम्ही थोडे नाराज झालो, कारण इकडे यायला वेळ झाला आणि अंधार पडला होता. पण वाटतं देवाला देखील आमचं दुःख बघवलं गेलं नाही. आणि ही लाईट लागल्यावर तर विजयस्तंभाचं सौंदर्य 4 पटीने वाढलं. इकडे जौहर स्थल देखील आहे, जिथे हजारो लाखो पद्मिनी यांनी आपलं चारित्र्य वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. स्तंभाच्या जवळच त्रिभुवन स्वामीनारायणचं मंदिर होतं. रात्री चित्तूरगडचा किल्ला आणि पूर्ण चित्तूरगड हा खरंच चमकत होता. वाटेमध्ये पद्मावती हँडलूम्स नावाच्या लोकल शॉपमध्ये आम्ही गेलो. तिकडे शॉपिंग करायसाठी अनेक व्हरायटीज ऑफ आयटम होते. आजच्या दिवशीचा आमचा शेवटचा स्पॉट होता माँ कालिका देवी मंदिर. त्याचं दर्शन करून थेट आम्ही आलो हॉटेलवर. थोडा आराम केला, थोड्या गप्पा गोष्टी केल्या, मस्तपैकी पोटभर जेवलो आणि डायरेक्ट झोपायच्या तयारीला लागलो. चला मंडळी, बाय, गुड नाईट, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.